नमस्कार मंडळी. आज आपण एक खूपच मस्त आणि एकदम सोपा वैज्ञानिक प्रयोग करणार आहोत. चला तर मग बनवूया आपला स्वतःचा स्टेथोस्कोप. कधी विचार केलाय की आपल्या हृदयाचा तो खास आवाज, ती धडधड, ती कशी ऐकू येत असेल? चला तर आज हेच रहस्य उलगडून पाहूया. ओके, तर मग मिशन सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला जे जे सामान लागणार आहे ते गोळा करून घेऊया. बघूया तरी काय काय लागतंय. आपल्याला ना फक्त 3च सोप्या गोष्टी लागणार आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक नरसाळं. आणि दुसरी गोष्ट आहे एक रबरी ट्यूब. यातूनच तो आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचणार आहे. आणि आता शेवटची तिसरी वस्तू, एक साधा फुगा. हो, बरोबर ऐकलं, फक्त एक फुगा. बस ह्या 3 साध्या वस्तू वापरून आपण आपला स्टेथोस्कोप बनवणार आहोत. चला तर मग सगळं सामान जमलंय. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे हे सगळं जोडायचं कसं. पण अजिबात काळजी करू नका, हे काम एकदम सोपं आहे आणि अगदी पटकन होणार आहे. बरं, तर पहिली पायरी, ते नरसाळं घ्या आणि त्याचं जे बारीक टोक आहे ना, ते रबरी ट्यूबच्या एका बाजूला असं घट्ट बसवून टाका. झालं. आता दुसरी पायरी, एक फुगा घ्या, तो मधोमध कापा आणि त्याचा जो मोठा भाग आहे तो नरसाळ्याच्या मोठ्या तोंडावर असा मस्त ताणून लावा. पाहिलं किती सोपं होतं. आणि हे बघा, तयार झाला आपला स्वतःचा घरच्या घरी बनवलेला स्टेथोस्कोप. आता वेळ आली आहे सगळ्यात एक्साइटिंग भागाची, तो खास आवाज ऐकण्याची. चला, आता नरसाळ्याची जी फुगा लावलेली बाजू आहे ती छातीवर हृदयाच्या जागी हळुवारपणे ठेवा आणि ट्यूबचं दुसरं उघडं टोक कानाला लावा. आता एकदम शांतपणे ऐका. येतोय का तो आवाज? ठक 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 ठक. हीच आहे आपल्या हृदयाची धडधड. हा जो आवाज आता आपण ऐकला ना, तो फक्त एक साधा आवाज नाहीये. त्याच्यामागे एक खूप इंटरेस्टिंग विज्ञान आहे. चला, त्याबद्दल एक खास गोष्ट जाणून घेऊया. किती कमाल आहे ना हे. म्हणजे हृदयाचा प्रत्येक ठोका आणि आपल्या मनगटावर जी नाडी लागते तिचा वेग, दोन्ही एकच असतं. याचा अर्थ जे ठोके आपण आता स्टेथोस्कोपने ऐकले तेच आपल्या मनगटावर जाणवतात. आपलं शरीर म्हणजे एक अजब मशीन आहे, नाही का? तर आता हे जबरदस्त उपकरण तर तयार आहे. विचार करा बरं, याचा वापर करून अजून कुठले कुठले गुप्त आवाज ऐकता येतील? कदाचित भिंतीच्या पलीकडचे किंवा एखादा फळाच्या आतले. विचार करत रहा आणि आपला शोध सुरू ठेवा.